जे तुम्हाला ओटी मध्ये स्काल्पेल ब्लेड जे आहे ते हँडलला लावून तुम्हाला डॉक्टर्स लोकांना द्यावे लागतात. तर ते कशा पद्धतीने दिले असतात, किती नंबरचे हँडल्स असतात, किती प्रकारचे ब्लेड्स असतात, विविध प्रकारचे ब्लेड्स विविध सर्जरीजला आपण ते कसे वापरतो आणि वापर झाल्यानंतर ते कसे काढल्या जातात आणि मग त्याचं डिस्पोजल हे कसं केलं जातं. तर आज आपण ह्या विषयावर पूर्ण सविस्तर असं बोलणार आहोत. प्रत्येक ओटीच्या सिस्टर्सला बीपी हँडल आणि बीपी हँडल्सचे नंबर माहीत असणे फार आवश्यक आहे. त्या पद्धतीने ब्लेड्स आणि ब्लेड्सचे नंबर, स्काल्पेल ब्लेड, सर्जिकल स्काल्पेल ब्लेडचे नंबर सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे. कारण मग डॉक्टर म्हणतात 20 नंबरचा लाव, 22 नंबरचा लाव, 11 नंबरचा दे, 10 नंबरचा दे, 15 नंबरचा दे. ह्या पद्धतीची जेव्हा मागणी असते तेव्हा तुम्हाला ब्लेड्सचे नंबर पूर्ण माहीत पाहिजे आणि बीपी हँडलला कोणत्या हँडलला कोणता ब्लेड लागतो हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. प्रत्येक बीपी हँडलला जेव्हा तुम्ही ब्लेड लावता तेव्हा त्याचा एक स्लॉट असतो, तो प्रॉपरली फिक्स होतो. त्यामुळे कुठलाही ब्लेड कुठल्याही हँडलला लागत नाही. पर्टिक्युलर एक बीपी हँडल असा घ्यावा लागतो ज्यालाच तो ब्लेड तुम्ही अटॅच करू शकता आणि नंतर मग तो देणं. पण देण्याची पद्धत कशी असते, कसाही देऊ शकत नाही आपण, कारण ब्लेड आहे आणि ब्लेडनी इंजुरी होत असते. तर त्याच्यामुळे चला आपण बघूया की किती प्रकारचे बीपी हँडल असतात आणि किती प्रकारचे सर्जिकल ब्लेड असतात, ते कसे ओपन केल्या जातात, कसे ट्रॉलीवर टाकल्या जातात, ह्याची आपण सविस्तर माहिती घेऊया. ह्या ठिकाणी परत तुम्हाला एकदा मी ग्लव घालायची पद्धत सांगते. हा लेफ्ट हँडचा ग्लव आहे. तुम्हाला डायरेक्ट फिंगर असे ॲडव्हान्स करायचे आहे आणि याला वर ओढून घ्यायचा आहे. हा आपण ग्लव घातलेला आहे कारण ओटीमध्ये नेहमी आपण ग्लव्ज घालत असतो. आणि ग्लव्ज घातल्यानंतर आता तुम्ही काय करणार आहात, स्टराईल सर्जिकल ब्लेड हँडलला लावून डॉक्टर लोकांना देणार आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला 3 प्रकारचे हँडल दाखवते. हा 4 नंबरचा बीपी हँडल आहे. हा हँडल आहे, ही ग्रीप आहे, सुपर ग्रीप म्हणतात त्याला. ह्याला पेन सारखं पकडलं जातं, ह्याला पेन सारखं पकडलं जातं. आणि तुम्ही पेन सारखं पकडायचं नाही, डॉक्टर पेन सारखं पकडतात. तुम्हाला ब्लेड याला लावून असा द्यावा लागतो. या साईडनी तुम्ही डॉक्टरला देऊ शकत नाही, तुम्हाला हा असा द्यावा लागतो. तर हा कोणता आहे, 4 नंबरचा स्टेनलेस स्टीलचा ब्लेड आहे आणि याला इथे काय आहेत, ग्रीप आहे. या ठिकाणी तुम्हाला ही तिरपी रेष दिसते, या ठिकाणी तुमचा ब्लेड आहे, इथे येऊन फिक्स होतो. आणि ह्या ठिकाणी ज्या खाचा दिसतात या ठिकाणी या खाचांमध्ये तुमचा ब्लेड असा ॲडव्हान्स होतो. ते बघू आपण, लावून बघू. हा काय आहे, हा 3 नंबरचा ब्लेड आहे. आता ह्या टिपमध्ये फिक्स करण्याच्या या टिपमध्ये फरक आहे. हा जाड आहे, हा थोडा बारीक आहे. आता हा जो ब्लेड आहे ह्या ठिकाणी 3 आणि 4 दोन्ही पण आहे. म्हणजे या साईडला 4 नंबरचा ब्लेड आहे, या साईडला 3 नंबरचा ब्लेड आहे आणि दोन्ही साईडला तुम्हाला ग्रीप दिलेली आहे. हे जे सिरिएशन्स दिसत आहे हे ग्रिपिंगसाठी आहे. हे सगळं स्टेनलेस स्टीलचं बनवलेलं असतं. तर हा 3 नंबर आहे, हा 4 नंबर आहे आणि हा 3 नंबर आणि हा इकडे आहे 4 नंबर. हे असे हे 3 प्रकारचे ब्लेड जनरली यूज होतात. आणखी काही प्रकारचे हँडल्स असतात पण जनरली ते यूज होत नाही. आपण आता सर्वसाधारण जे ओटीमध्ये यूज होतात त्याबद्दलचं हे मी तुम्हाला सांगत आहे. आता हा ब्लेड बघा, हा सर्जिकल ब्लेड आहे, याला 20 नंबर दिलेला आहे. प्रत्येक याला ISI मार्क असतो आणि हा 20 नंबरचा ब्लेड आहे. या ठिकाणी इथे लिहिलंय 11 नंबर, हा 11 नंबरचा ब्लेड आहे. या ठिकाणी 21 दिसतंय, इथे छापलेलं असं मार्क केलेलं आहे 21. तर तुम्हाला याच्याने असं हे ब्ल्यू कलरनी लिहिलेलं नाही पण इथे छापलेलं आहे की 21 नंबर हा स्पष्ट तुम्हाला दिसतो इथे. आणि हा आहे 22 नंबर. तर हे जनरली आपण हे यूज करतो ओटीमध्ये, ते मी तुम्हाला दाखवत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला ओपन करायचं हे इथे दिलेलंच असतं. या ठिकाणी लिहिलंय पील टू ओपन. पील टू ओपन म्हणजे इथून उघडा असं आहे, पील टू ओपन. ह्या ठिकाणी सुद्धा ज्या ठिकाणी हे लिहिलेलं असतं त्याच ठिकाणी पील टू ओपन असतं.
आता हा पील टू ओपन आहे. आता आपण ह्याला ओपन केला. हा कोणत्या नंबरचा ब्लेड आहे? हा 22 नंबरचा ब्लेड आहे. हा इकडनं नाही पकडला जात, ह्याला पकडायची मेथड आहे ही. आणि 22 नंबरचा जो ब्लेड आहे हा 4 नंबरला लागतो. तर आपल्याला हे या ठिकाणी इथनं डायरेक्ट असं लावायचं आहे. ठीक आहे. आणि जर काढायचं असेल तर याला इथे लिफ्ट करायचं ह्या ठिकाणी आणि सरळ बाहेर काढायचं. आणि लावताना आपल्याला या स्लॉटमध्ये असं टाकून जस्ट ॲडव्हान्स करायचं. पण एकदा तुम्ही ब्लेड लावून टाकला की नंतर आणि काढला तर हे वन टाइम यूज असतं, तर नंतर मग तुम्हाला ॲडव्हान्स करायला त्रासदायकच जातो. म्हणून ते वन टाइम असतं. परत एकदा बघा. हा असा लागला ब्लेड. आणि ही जी तिरपी स्लॉट आहे तिरप्या याच्यामध्ये जाऊन तो फसला पाहिजे. तर या 4 नंबरला कोणकोणते अटॅच होतात ब्लेड? 20, 22, 24, 26, 28 हे नंबरचे ब्लेड ह्या ठिकाणी 20च्या नंतरचे जे पण आहे ते 4 नंबरमध्ये अटॅच होतात. आणि जे 3 नंबरचा ब्लेड आहे, 3 नंबरच्या ब्लेडमध्ये 10, 11 हे नंबर तुमचे लागतात. आता आपण इथे बघूया. हे ते पील टू ओपन आहे. हा आला इथे ब्लेड, आपण ट्रॉलीवर हा असा टाकला. हा शार्प ब्लेड आहे, शार्प ब्लेड आहे हा. ह्याला पहा आपण या पद्धतीने या ठिकाणी असं लावू. ह्या दोघांचे उपयोग पण वेगळे. आता मी तुम्हाला आणखी दुसरे जे माझ्याकडे नाही त्याचे चित्र दाखवते. ह्याचं बघा, ह्याचं टीप कसं आहे? ह्याचं टीप असं तिरपं आहे, म्हणजे कर्व्ड आहे. ह्याची बॉडी कशी आहे? कर्व्ड आहे. ह्याची बॉडी स्ट्रेट आहे, ह्याची बॉडी कर्व्ड आहे. याला आता ब्लेडला सुद्धा स्लॉट असतो. जो स्लॉट आपण पाहिला याच्यामध्ये फसवलेला आहे स्लॉट असतो. ह्याला म्हणायचं स्पाइन ऑफ ब्लेड. हा स्पाइन ऑफ ब्लेड, मनका, ब्लेडचा मनका म्हणायचा याला. हे टीप आहे, हे टीप आहे, शार्प टीप. आणि याला म्हणायचं कटिंग एज. ह्याला काय म्हणायचं? कटिंग एज. हा स्टिच काढण्यासाठी कामी येतो, किंवा पॅरोटिड किंवा क्लेफ्ट पॅलेटच्या ज्या सर्जरीज असतात त्यामध्ये हा उपयोगात आणतात. रुटीनली याचा उपयोग जनरल सर्जरीमध्ये होत नाही. हा जो आहे याला स्टॅब नाईफ पण म्हणतात. काय म्हणतात? स्टॅब नाईफ. स्टॅब म्हणजे स्टॅब, भोगसायचं. पण कुठं भोगसायचं? जिथे पस असेल तिथे भोगसायचं. म्हणजे जस्ट आपल्याला छोट्याशा छिद्रामधनं सुद्धा आपल्याला पस काढता येतो. हा ह्या पद्धतीने आपण त्याला वापरतो. म्हणजे छोट्याशा छिद्रामधनं सुद्धा आपल्याला काय होतं? पस काढता येतो असं. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला छोटंसं इन्सिजन मारायचं असेल त्या ठिकाणी हा ब्लेड वापरला जातो. आणि हा जो ब्लेड आहे हा जिथे आपल्याला पूर्ण सर्जिकल इन्सिजन मारायचं असतं त्यासाठी आपण हा वापरतो. आपण हा कसा वापरायचा असतो? पेन्सिल सारखा पकडायचा असतो. या पद्धतीने आपण वापरतो स्किन कट करायसाठी. तर हे कसं वापरतो आपण? पेन्सिल सारखं पेन सारखं पकडतो. ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी सिरेशन्स आहे या ठिकाणी होल्डिंग म्हणजे चांगलं असतं, सिक्युअर्ड होल्डिंग असते. इथे स्लिप होत नाही. तर ज्या ठिकाणी इन्सिजन मारायचं आहे त्या ठिकाणी आपण हे ब्लेड वापरतो. आणि ज्या ठिकाणी आपल्याला पस काढायचा असेल त्या ठिकाणी आपण हे ब्लेड वापरतो. आणि हा जो ब्लेड आहे हा ब्लेड आपण स्टिच कट करायसाठी वापरतो. या टीप आपण स्टिचमध्ये टाकून असं असं ते काढतो. त्यानंतर परत एक ब्लेड प्रकारचा येतो. हा इथे दाखवलेला नाही आहे. हा सुद्धा ज्या ठिकाणी बोल्ट कट लागत नाही, बोल्ट कट म्हणजे पूर्ण स्किन इन्सिजन मारायसाठी हा लागतो. आणि ज्या ठिकाणी जास्त मोठं इन्सिजन नाही आहे, थोडंफार छोटं इन्सिजन मारायचं आहे त्या ठिकाणी कधी कधी हा ब्लेड वापरला जातो. ह्याचे सुद्धा पार्ट्स असे आहे. हे स्लॉट आहे, हे स्पाइन आहे, हे कटिंग एज आहे आणि हे टीप आहे. तर हे झाले आपले ब्लेड. आणि द्यायची पद्धत मी सांगितली आहे तुम्हाला कशी द्यायची आहे. ट्रॉलीवर ह्या पद्धतीने असं काढून असं टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे ओपन कसं करायचं? हे ओपन करताना आपल्याला ह्या बॉडीला पकडावं लागतं, इथे पकडावं लागतं बेसमध्ये.
असं आपण हात नाही लावायचा, कारण ह्या इकडे सगळं ब्लड वगैरे लागलेलं असतं आणि ह्या ठिकाणी आपण असं स्वतःहून काढायला गेलं तर आपल्याच बोटाला इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण याला काय करतो, इथे लिफ्ट करतो आणि मग समोर ढकलून देतो, म्हणजे हा तुटत पण नाही आणि प्रॉपरली निघतो. आपल्याला काय करावं लागतं, याला इथे लिफ्ट करावं लागतं आणि जस्ट समोर ढकलून द्यायचा. मग हा आपण काढला. आपल्याला काढताना आर्टरी फोर्सेप्सचा उपयोग करावा लागतो. तर हे आता नंतर डिस्पोज कसे करायचे, याचं प्रॉपर डिस्पोजल फार इम्पॉर्टंट आहे. तर मग आपण ह्याला हे असे पकडायचे आणि जी डिस्पोजल आपली बॅग आहे त्या डिस्पोजल बॅगमध्ये आपल्याला टाकावे लागतात आणि प्रॉपरली डिस्पोज करणारी जी व्यक्ती येत असते त्याच्याकडे व्यवस्थित हे हँडओव्हर करावे लागतात आपल्याला. तर डिस्पोजल ऑफ ब्लेड व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ह्या ब्लेडचा आणखी उपयोग सांगू का तुम्हाला? ह्या ब्लेडचा उपयोग येतो तुमचे आयब्रो पेन्सिल छिलायला. तुमच्याजवळ जर आयब्रो पेन्सिल आहे आणि तिला छिलताना तुम्हाला काही सापडलं नाही तर ह्याला आपण असं छिलून घेतो. आम्ही याच्यानी डायग्राम्स काढायचो तेव्हा पेन्सिलसुद्धा छिलायचो याच्यानी, आणि काही कापायला वगैरे कामी येतं. पण हे माहिती आहे का, याचा मेडिको लिगल इम्पॉर्टन्स हे आहे की हा तुम्हाला कुठेही इकडे तिकडे पडलेला मिळायला नको. इकडे तिकडे पडलेला मिळाला तर ह्याची कंप्लेंट होऊ शकते. त्यामुळे हे जे सर्जिकल ब्लेड आहे ह्याचा वापर चांगल्या रीतीने करायचा आणि व्यवस्थित रीतीने डिस्पोजल करणे गरजेचे आहे. आणि इन केस समजा तुम्हाला परत ह्या पद्धतीने टाकून ह्याला ह्या पद्धतीने तुम्ही ठेवून डिस्पोजल केलं तर अतिशय चांगलं आहे. सिक्युअर डिस्पोजल म्हणतात त्याला, म्हणजे कोणालाही ते रुतत नाही किंवा इंजुरी होण्याचे चान्सेस नाही. त्याला ह्या पद्धतीने तुम्ही डिस्पोज करून टाका प्रॉपरली. ठीक आहे. वन टाईम यूज असतो हा ब्लेड, परत वापरायचा नाही कारण बोथट होऊन जातो, नंतर मग काही कामाचा राहत नाही. तर आज आपण काय पाहिलं, वेगवेगळ्या टाईपचे बार्ड पार्कर्स हँडल, बीपी हँडल, याला बी म्हणजे बी फॉर बार्ड आणि पार्कर्सचा बीपी हँडल पाहिले आपण. व्हेरियस टाईप ऑफ सर्जिकल ब्लेड्स पाहिले, त्याचा कसा वापर करायचा, कसा लावायचा, कशा पद्धतीने आपण ते काढायचं, कशा पद्धतीने ट्रॉलीवर टाकायचं, हे सगळं आजच्या या क्लासमध्ये आपण पाहिलेलं आहे. ह्यानंतरही तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. उशीर लागतो मला अपलोड करायला व्हिडिओज वगैरे बनवायला, कारण मला वेळ मिळत नाही. आणि जेव्हा काही वेळ मिळतं तेव्हा मी तुम्हाला जे गरजेचं आहे तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. तर ही तुम्ही बघा आणि तुम्हाला सोप्या पद्धतीने मी समजावून सांगितलेलं आहे, तर तुम्हाला समजलंच असेल असं मी गृहीत पकडते. आता हे ग्लोव्ज घातले, हे या पद्धतीने काढल्या जातात ते सांगून देते मी तुम्हाला. ह्या पद्धतीने हे काढले जातात. परत एकदा रिव्हिजन. आणि हे व्यवस्थित डिस्पोजल बॅगमध्ये टाकून द्यायचे. डिस्पोजल बॅग फार इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी. त्यानंतर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि काही पण क्वेश्चन असेल तर विचारायला अजिबात घाबरू नका, विचारा. आणि तुम्हाला नक्की कोणती माहिती पाहिजे असेल तर परत मला सांगा, मी सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. धन्यवाद.